नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर दापोली बीच रिसॉर्टवरनं निघालो आणि आता हरणे बंदरावरती आलो जरा माशांचा लिलाव बघायला। लिलाव नाही आहे बट इथे मासे विकायला बरेच आले। तर जरा आता फिश मार्केट, हरणे बंदरावरचं फिश मार्केट एक्सप्लोर करूया। इथे काय रेटने मच्छी मिळते, कशी मिळते ते बघूया। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। मागे बघताय हा हरणेचा समुद्र किनारा, मच्छी उतरवत आहेत कोळी बांधव, आणि माझ्या मागे ती बघताय हे पूर्ण फिश मार्केट। तर चला इथे काय रेटने मच्छी मिळते ते आपण एकदा बघूया। सुरमई, बांगडा, हलवा, पापलेट, नंतर प्रॉन्स आहेत। प्रॉन्समध्ये पण बरेच प्रकार आहेत। तर बघूया चला काय मिळते आणि आपण काहीतरी घेऊन जाऊया इकडनं आपल्या गावात। तर कीप वॉचिंग। तिकडे गोलाची माणसं आहे, तर इकडे आम्ही आलोय। इकडे चांगलं कसं मच्छी विकताय। मग कसे हे कसे पापलेट? 1700। हा, एक तर येऊ द्या। सुरमईचा वाटा घेतलाय 300 रुपयाला। 3 वाटे तेवढीच देतात, जवळजवळ 10 आहेत वाटतं। बाणकोटचे तुम्ही? हो, काय बघायचं 2 तुकडे कर मोठी। हा ते 2 फोटो काढायचा आहे। येड्याच्या बरोबर लागला नसतो रे, माल काय झाला असता। बारीक कोलंबी कधी पण आधी व्यवहार करा, सोलायला वेळ जातो। बघा बोलणारी माणसं आहे, बोलत राहायचं। तुझा आपण वाटावली सुरती असते, आमची फोन नाही घेऊन ये। तू वाटावलीस, आमची फोन नाही। हो ना, हे दादा हे कोलांनी तरी घे होती, मीच वाटे 300ला देते। ए दादा ए दादा 300 रुपयात आपल्याला सुरमई मिळाली। जवळ 10 सुरमई आहेत, कट करून घेतलेल्या आहेत। आता बघू अजून काय घ्यायचं असेल आता मार्केट एक्सप्लोर। 300ला घेतलेली आहे। 300ला जवळजवळ 10 सुरमई मिळाल्यात, कट करून घेतल्यात, चांगल्याच मिळाल्यात। 500ला सांगितलेला वाटा 300ला दिला, 1 सुरमई एक्स्ट्रा पण लावली। कोलंबी घेतलेली आहे, एवढी कोलंबी आम्हाला कितीला बाबा डन केलं? 300। 300ला दिलंय। ही पूर्ण सोलून पण देणार आहे, सोलून देतात। धंदा बोलल्याशिवाय होत नाही, आणि इकडच्या सगळ्या लेडीज एक नंबर आहेत धंद्यामध्ये, बिझनेस करण्यामध्ये। ते पूर्ण हरणे बंदर। सगळ्यांना आता दुपारी ऊन वाढलंय तर घरी जायची घाई लागली। आपल्याला 300 मध्ये सुरमई मिळाली मस्त,
जवळजवळ 10 ते 11 सुरमई मिळाली आणि आता आहे 300 मध्ये कोलंबी आपल्याला सोलून मिळते. कोलंबी सोलून होईल तोपर्यंत थोडंसं मार्केटची टूर करूया. इथे कोळी बांधवांनी बोट बाहेर काढली, जाळं आता साफ करून परत बोटीत ठेवतात. बरीच लगबग आहे मार्केटमध्ये. बंदरावर बोटी लागल्यात सगळ्या, रात्रभर फिशिंग करून आलेल्या. त्याच्याकडून आम्ही पापलेट ठेवून लागतो. ओके, बानकोट असेच दिले होते. हां थोडी होती ना. बरोबर. आई बाबा वाईफ मुलगा दापोलीला आलेलो, म्हणालो हरणे बंदरवरनं थोडी फिश घेऊन. फर्स्ट टाइम आलो. ₹300 एवढी कोलंबी मिळाली. फायनली आपली कोलंबी पूर्ण सोलून झाली. ₹300 एवढी मिळाली. चला, सुरमई घेतली, कोलंबी घेतली. आता घरी निघूया. चला, 2 वाटे झालेले आहेत. आता बॅक टू तामाणे. कोलंबी सुरमई घेतली. आता थोडासा बर्फ टाकून घेऊ कोलंबी. हे बाई इकडे बाबा. चला, थोडंसं कोलंबी मे बी या उन्हातनं थोडीशी हे होईल. आपल्याला घरी जायला अजून 2 तास आहेत. थोडा बर्फ टाकून काय म्हणजे हे घेऊन जाता जाता इकडं बानकोटला घेऊन जाता इकडं खराब व्हायचं. बानकोटला खराब नाही होणार. बस झाला. बस मग ₹10 आपल्याला बर्फ मिळाला. थांबा, बर्फ टाकून घेतला ₹10. चला, आता आपण बॅक टू तामाणे मंडणगड वाया दापोली. चला, आई बाबा पुढे आहेत. तर फायनली सुरमई आणि कोलंबी घेतली. आता घरी. फायनली आपण हरणे बंदरवरनं फिश घेऊन आता घरी निघत आहोत. चलो, आपण हरणे बंदरवरनं एक ₹300ची सुरमई घेतली. जवळजवळ 11 सुरमई होत्या. छोट्या होत्या पण फ्रेश होत्या. आणि ₹300ची एक कोलंबी घेतली. जवळजवळ 4 ते 5 वाटे एकत्र करून घेतलेली आहे. तर आपली फिशची शॉपिंग पण झालेली आहे आणि आपण हरणे बंदरावरचं फिश मार्केट पण एक्सप्लोअर केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय, सी यू.